मुख्यमंत्र्यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। आंदोलनाच्या मार्गाबाबत जरांगेंशी चर्चा। आझाद मैदानावर जाण्यासाठी कोणताही एक रस्ता द्या, जरांगेंची मागणी। स्वतःला शिवरायांचा बावळा मानणारा कधीही खालच्या भाषेमध्ये बोलणार नाही। माझ्या पाठीशी आईसह सर्व महाराष्ट्राचा आशीर्वाद। फडणवीसांची प्रतिक्रिया, तर मी शिवी दिली नाही, तरीही शब्द मागे घेतला, जरांगेंकडून स्पष्ट। सरकार उलथवण्याची भाषा अयोग्य। आया बहिणींवरील एकेरी भाषा सहन करणार नाही। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची जरांगेंना ताकीद। जरांगेंच्या मराठा आरक्षणाबाबतच्या आंदोलनावर कुठलंही वक्तव्य करू नका। जरांगेंचा विषय सरकार हाताळेल। कुणी टीकेचे धनी होऊ नका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्री आणि आमदारांना सूचना। जरांगेंना नो एंट्री इन आझाद मैदान। कोर्टानं सांगितलंय, कोर्टाचा अवमान केला तर 6 महिन्यांची जेल होते। गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंना इशारा। नाशिकच्या राजाचा मुखदर्शन सोहळा जल्लोषात। ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये गणरायाचं स्वागत। पोलीस आयुक्तांच्या हस्ते बाप्पाची आरती। जम्मू काश्मीरच्या तावी नदीचं रूप। ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं जम्मूमध्ये मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती। वैष्णोदेवी यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना। इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ झालेल्या भूस्खलनामध्ये 5 जणांचा मृत्यू तर 14 जण जखमी। जम्मू काश्मीरमधील खराब हवामानामुळे यात्रा थांबली। अरुणाचल प्रदेशात तवांग हायवेवर भूस्खलन झाल्याची घटना। वाहनावर दरड आणि मोठे दगड कोसळल्यानं चालक भयभीत। घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल।